नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागे आपण एक व्हिडिओ बनवलेला होता, ज्यामध्ये सांगितलेलं होतं की ड्रग इन्स्पेक्टर अर्थात औषध निरीक्षक या पदासाठी जो काही एक्सपिरियन्स क्रायटेरिया अर्थात अनुभवाची जी अट आहे ती काढून टाकण्यात आलेली आहे. ती अनुभवाची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट करून काही प्रश्न विचारलेले होते की ड्रग इन्स्पेक्टर होण्यासाठी कुठलं क्वालिफिकेशन लागतं, यासाठी एज क्रायटेरिया काय आहे, सिलेबस कोणता असतो, त्याची तयारी कशा पद्धतीने करायची, कोणती पुस्तकं या ठिकाणी तुम्ही वापरायची आहेत. तर या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा आणि लेंदी होऊ शकतो, पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुमचे सर्व डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. त्यापूर्वी एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती आलाय किंवा अजूनही आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्याला जो 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे तो केवळ तुमच्या पाठिंब्याने शक्य होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसह शेअर करा आणि आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती घ्यायला आपण सुरुवात करतोय. या ठिकाणी आपण वेगवेगळे जे तुमचे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत ते डिस्कस करणार आहोत. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ड्रग इन्स्पेक्टर अर्थात मराठीमध्ये औषध निरीक्षक म्हणतो आपण याला. तर या पोस्टमध्ये इन्स्पेक्टर हा वर्ड असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार प्रश्न विचारलेला आहे की या पोस्टसाठी कुठलं शारीरिक क्षमता चाचणीचे निकष आहेत का, कुठलं फिजिकल होतं का? तर नाही मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टरसाठी कुठल्याही पद्धतीचं फिजिकल किंवा शारीरिक क्षमता चाचणी, उंची वगैरे असे कुठलेही निकष नाहीयेत. या परीक्षेसाठी तुम्हाला कुठलंही फिजिकल किंवा शारीरिक क्षमता चाचणीचे निकष नाहीयेत. ही परीक्षा कोण घेतं? तर एम-पी-एस-सी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा घेतली जाते ड्रग इन्स्पेक्टरची. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असतं. 200 गुणांची परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये जर तुम्ही मेरिटमध्ये आलात तर तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीसाठी पात्र धरलं जातं. ही परीक्षा कोण देऊ शकतं? तर ज्या विद्यार्थ्यांचं बी-फार्म बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री पूर्ण झालेली आहे तेच ही परीक्षा देऊ शकतात. जर तुमचा डिप्लोमा इन फार्मसी डी-फार्म झाला असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकत नाही. बी-फार्म पूर्ण असणं गरजेचं आहे. अर्थात ही परीक्षा कशी होते, या ठिकाणी यांनी जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबस बेसवरती या ठिकाणी 100 प्रश्न विचारले जातील. 200 गुणांची एकूण परीक्षा आहे. 1 तासाचा पेपर असणार आहे. परीक्षेचा दर्जा आहे तो पदवी बेस असणार आहे, डिग्री बेस असणार आहे. माध्यम परीक्षेचं आहे, मीडियम आहे, ते इंग्रजी इंग्लिश असणार आहे आणि एकूण एम-सी-क्यू अर्थात बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असतं का? तर हो, निगेटिव्ह मार्किंग परीक्षेला असतं. 4 प्रश्नांची उत्तर जर तुमची चुकलीत तर त्या ठिकाणी एका प्रश्नासाठी जे गुण मिळालेले ते वजा होत असतात. ओके, आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. या परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची आहे? लक्षात ठेवा, या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला कुठलंही मार्केटमध्ये उपलब्ध खास ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी जे काही पुस्तकं अवेलेबल आहेत, कुठलंही पुस्तक घ्यायची गरज नाहीये. तुम्ही बी-फार्मसाठी जी काही रेफरन्स पुस्तकं वापरलेली आहेत, रेफरन्स बुक वापरलेले आहेत, तेच तुम्ही वापरलं तर चांगली तयारी होणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हवे तुम्हाला असतील तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला नेटवरती, गुगलवरती जर ड्रग इन्स्पेक्टर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असं सर्च केलं तर मागच्या 20 ते 30 वर्षातले सगळे पेपर त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील आणि ते सर्व पेपर देखील मी डाउनलोड केलेले आहेत. ते तुम्हाला आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनलच्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केले जातील. ही जी काही सिलेबस कॉपी आहे ती देखील टेलिग्राम चॅनलवरती शेअर केली जाईल. त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा टेलिग्राम चॅनल, तिथं तुम्हाला ही सर्व मटेरियल मिळून जाईल. कुठलंही पुस्तक घ्यायची गरज नाही. आणि आता सिलेबस डिस्कस करत असताना मी जे काही रेफरन्स बुक सांगणार आहे ते रेफरन्स बुक तुम्ही वापरू शकता. तुमच्याकडे जीपॅडचं जर कुठलं जुनं पुस्तक असेल जे तुम्ही जीपॅडच्या तयारीसाठी वापरलं होतं ते देखील पुस्तक तुम्ही या परीक्षेच्या तयारीसाठी वापरू शकता. पियर्सन हे पुस्तक आहे, त्याची देखील PDF इझिली मिळून जाते. ते देखील एक स्टँडर्ड रेफरन्स बुक ठरेल तुम्हाला. जीपॅडचं जे पुस्तक आहे त्यात देखील तुम्हाला काही घटक मिळतील आणि जे आपले बाकीचे नॉर्मल पुस्तक आहेत जे तुम्ही बी-फार्मच्या स्टडीसाठी वापरले ते देखील वापरू शकता. आता जसं मी यातले पॉईंट डिस्कस करेल सिलेबसचे, ते डिस्कस करत असताना मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की कुठले कुठले पुस्तकं तुम्ही वापरू शकता. एक मुद्दा डिस्कस करायचा राहिला, आय थिंक एज क्रायटेरिया किती आहे, वयाची मर्यादा किती आहे? तर तुम्ही जर खुल्या प्रवर्गात असाल तर 38 पर्यंत तुम्हाला वयोमर्यादा आहे आणि तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 45 पर्यंत वयाची अट असणार आहे. नवीन जाहिरात ज्या वेळेस येईल त्यामध्ये काही बदल झाला तर तो तिथं बघता येईल, पण सध्या तरी 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45 पर्यंत वयाची मर्यादा असणार आहे. आता आपण टॉपिक डिस्कस करूया. जो पहिला फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्माकोलॉजी हा टॉपिक आहे. तर फिजिओलॉजीचा जो पार्ट आहे त्यामध्ये ब्लड कंपोनंट असे वेगवेगळे घटक आहेत. याच्या स्टडीसाठी तुम्ही आपलं जे बी-फार्मसाठी आपण रॉस एंड विल्सन पुस्तक वापरलेलं होतं ते रॉस एंड विल्सन पुस्तक वापरू शकता. अजून थोडं डीपमध्ये स्टडी करायचं असेल तर टॉर्टोरा हे पुस्तक वापरू शकता. बी-फार्मच्या ज्या तुमच्या जुन्या नोट्स जर तुमच्याकडे असतील
ब्लड टॉपिकच्या वगैरे त्या देखील तुम्ही वापरू शकता. तर पुस्तक कुठलं वापरायचं आहे? रॉस अँड विल्सन किंवा टॉर्टोरा जास्त डीप स्टडी करायचा असेल तर वापरू शकता. फार्माकोलॉजीसाठी आपलं जे के.डी. त्रिपाठी पुस्तक आहे ते देखील वापरू शकता. आता जे मी 2 पुस्तकं डिस्कस केलं, रॉस अँड विल्सन, टॉर्टोरा किंवा जे काही फार्माकोलॉजीसाठी के.डी. त्रिपाठी, या दोन्ही पुस्तकांच्या PDF फाईल तुम्हाला ऑनलाईन इझिली मिळून जातील किंवा तुमच्याकडे जर कॉलेज लायब्ररीमधून पुस्तके मिळत असतील तर ते देखील तुम्ही वापरायला आणू शकता. PDF फाईल इझिली या पुस्तकांच्या मिळून जातील. तर मायक्रोबायोलॉजी हा टॉपिक आहे, त्याला देखील B.Pharmच्या जुन्या नोट्स वापरू शकता. B.Pharmला वापरलेली सर्व रेफरन्स पुस्तकं तुम्ही वापरू शकता. बायोकेमिस्ट्री यामध्ये तुम्हाला DNA, RNA, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स हे सगळे टॉपिक आहेत. त्यासाठी तुम्ही सत्यनारायण जे पुस्तक आपण वापरलेलं ते वापरू शकता. ह्या देखील पुस्तकाची PDF फाईल इझिली तुम्हाला मिळून जाईल. तर त्यानंतर जनरल नॉलेज नावाचा जो पार्ट आहे किंवा यामध्ये फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचे जे टॉपिक आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. हे सगळे ज्युरिस्प्रुडन्सचे टॉपिक आहेत. तुम्ही फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या तुमच्या जुन्या नोट्स किंवा ज्युरिस्प्रुडन्ससाठी वापरलेलं कुठलंही पुस्तक वापरू शकता. यामध्ये या ठिकाणी वेगवेगळे जे लॉ आहेत, DPCO ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर वगैरे किंवा ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे, पॉइझन अँटीडोट्स वगैरे हे सगळे टॉपिक महत्त्वाचे आहेत. यासाठी तुम्ही ज्युरिस्प्रुडन्सचं बुक वापरू शकता. ज्युरिस्प्रुडन्सचे वेगवेगळे लॉ, ते लॉ कधी पास झाले, त्या लॉमध्ये कुठले सेक्शन आहेत, किती पेनल्टी, कुठल्या पेनल्टीज किती आहेत, असे सगळे पार्ट तुम्ही या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. ज्युरिस्प्रुडन्सचं कुठलंही पुस्तक यासाठी वापरू शकता. तर आता जो मी सिलेबस डिस्कस केलेला आहे तो MPSCने 2015 ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामसाठी दिलेला सिलेबस होता. नवीन ॲड लवकरच येणार आहे. साधारणपणे 100+ जागांसाठी नवीन जाहिरात येऊ शकते. तर त्यावेळेस जो सिलेबस येईल तो त्यावेळेस देखील डिस्कस केला जाईल. सिलेबसमध्ये फार काही मेजर बदल होत नसतात, आहे तो सिलेबस राहतो. तर काही नवीन 1-2 टॉपिक ॲड केलेत तर ते तेव्हा समजतील. सध्या तयारीसाठी हा सिलेबस तुम्ही वापरू शकता. सिलेबसची PDF फाईल आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकत आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली किंवा आम्ही फार्मासिस्ट असं सर्च केलं तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. त्या ठिकाणी ही सिलेबसची PDF फाईल प्लस माझ्याजवळ जे काही क्वेश्चन पेपर असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते शेअर करत आहे. आणि पुस्तक कुठलंही घ्यायची गरज नाहीये. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन जरी सर्च केलं की ड्रग इन्स्पेक्टर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळून जातील. जीपॅटसाठी जी काही पुस्तकं तुम्ही वापरलेली आहेत ती पुस्तकं देखील महत्त्वाचे चार्ट्स, महत्त्वाच्या टॉपिकसाठी वापरू शकता. आणि जी रेफरन्स पुस्तकं मी सांगितली, जसं की अॅनाटॉमीचं रॉस अँड विल्सन किंवा टॉर्टोरा, बायोकेमिस्ट्रीचं सत्यनारायण, फार्माकोलॉजीसाठी के.डी. त्रिपाठी, ही जी पुस्तकं आहेत ती देखील तुम्ही तुमच्या स्टडी मटेरियलसाठी वापरू शकता. ह्या सर्व रेफरन्स बुकच्या PDF फाईल देखील तुम्हाला इझिली मिळून जातील. B.Pharmच्या जुन्या ज्या नोट्स आहेत त्या देखील तुम्ही स्टडीसाठी वापरू शकता. जीपॅटचं स्टँडर्ड पुस्तक तुमच्याकडे असेल तर ते वापरू शकता. पियर्सन पुस्तक वापरू शकता. त्या पुस्तकाची देखील PDF तुम्हाला इझिली मिळून जाईल. तर आशा करतो महत्त्वाचे मुद्दे सर्व मी या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल. बाकी येणाऱ्या काळामध्ये अजून डिटेलमध्ये या परीक्षेची तयारी कशी करायची अशा सगळ्या घटकांवरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांचं B.Pharm झालेलं आहे त्यांच्यासह शेअर करा. जे विद्यार्थी B.Pharm फायनल इयरला आत्ता आहेत, शेवटच्या सेमिस्टरमध्ये आहेत, ते देखील फॉर्म भरू शकतील आणि तोपर्यंत त्यांचा निकाल देखील येऊन जाऊ शकतो किंवा एक अनुभव यासाठी देखील तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. लक्षात ठेवा, फक्त B.Pharm झालेले विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. तुमचा डिप्लोमा इन फार्मसी D.Pharm झाला असेल तर मात्र तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही. B.Pharm झालेले विद्यार्थीच देऊ शकतात. तर खूप महत्त्वाचे पॉईंट डिस्कस केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांचं कोणाचं B.Pharm झालंय किंवा जे कोणी फार्मसीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.